हां, सर वगैरे असं ते नाही, याच्यामध्ये कसं झालं की जेव्हा रात्री आमच्याकडे पेशंट ॲडमिट झाला आणि पहाटे जेव्हा त्यामध्ये पूर्ण वाढ झालेली नव्हती आणि ती 20 आठवड्याचीच गर्भवती होती आणि पोटात दुखत आहे म्हणून आमच्याकडे आली आणि त्याचा स्पॉन्टेनियस ॲबॉर्शन जे म्हणतो आहे त्याच्यामध्येच 20 आठवड्याचे जे झालेले होते त्याच्यामध्ये त्या बाळाचं ॲबॉर्शनमध्ये बाहेर आलं आहे आणि पहिलं बाळ आल्यानंतर ती मृतच निघालं. त्याच्यानंतर दुसरंही त्याच्या 1-1.5 तासांनी दुसरं आलं ते पण मृतच होतं आणि तिसरं आलं तेही मृतच होतं आणि सगळे तपासणी केल्यानंतर आमच्या स्टाफनी पाहिलं, डॉक्टरांनी पाहिलं आणि डॉक्टर तिथे उपचार करत होते. त्याच्या आधी त्यांना त्या गर्भपिशवीला एक टाका पण मारलेला होता आणि याच्या आधी पण त्यांचं याच वेळेस अशाच 20 आठवड्याच्याच दरम्यान 2 वेळा ॲबॉर्शन झालेलं आहे आणि आता परत ही तिसरी वेळ होती तिची. यामध्ये याच दरम्यान 20 आठवड्याच्याच दरम्यान त्यांचं हे झालं आहे, ॲबॉर्शन झालं आहे आणि त्याच्यामध्ये तिन्ही बाळ मृत होते. त्यांनी सगळी प्रोसिजर हे केली असता आणि त्याच्यानंतर त्यांना बाळांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी कारवाई सुरू होती आणि त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी जेव्हा बाळ ते हातात घेतले आणि घेऊन गेले आणि त्याच्यानंतर परत त्यांचा फोन आला आमच्या संबंधित स्टाफला की बाळ जिवंत आहे. त्यांना प्रत्यक्षात विचारले असता त्यांनी सांगितलं की एकाच बाळाचं आम्हाला हार्ट चालू असं लागत होतं आहे, पण ते जेमतेम 300 ग्रामचीच होती तिन्ही बाळ. मग आणल्यानंतर आमच्या डॉक्टरांनी नवजात शिशुतज्ञ जे आहेत त्यांनी आमच्या SNCमध्ये ठेवल्यानंतर भरपूर लोक होते आणि त्यांनी त्यांच्या त्या बाळाला पाहिलं तर ते परत थोड्या वेळाने त्यांना देण्यात आले की मृतच आहेत म्हणून. पण त्यांचे म्हणणे असे आहे की जिवंतच होते. पण आमच्या मते प्रशासनाच्या वतीने कुठलाही हलगर्जीपणा झालेला नाही आहे. नियमानुसारच सगळ्या कारवाई केलेली आहे. त्याच्या उपरही जर वाटत असेल तर आम्ही त्याच्यावरती सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करू. आपल्याकडे तक्रारीचे पत्र हां, आम्ही आलेलं त्याच्यावर आता मी तेच बोललो त्याच्यावरती आपण चौकशी करून जे काय खरंच दोषी असेल आणि वैज्ञानिकदृष्ट्या आणि सगळ्या दृष्ट्यांनी त्याची चौकशी करून आम्ही त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करू. मैं सैयद नसीम, आरोग्य प्रमुख डॉक्टर अलीम पटेल टीम। हम आज सुबह डॉक्टर अलीम पटेल सर का मुझे कॉल आया और उनका ऐसा बोलना था कि एक प्रकरण हो गया डफरीन हॉस्पिटल के अंदर, जिसका नाम है पेशेंट का नूर कौसर अब्दुल अरशद करके, लाड़खड़ी रहना, उम्र 23 साल। कल इसको एडमिट किया गया था डफरीन हॉस्पिटल में और डफरीन हॉस्पिटल में इतनी बेकार लापरवाही हुई पेशेंट के साथ में क्या उसको कल रात में नॉर्मल डिलीवरी के लिए क्या नाम है इसका लेबर रूम में लिया गया। फिर उसका चलते रहा लेबर रूम के अंदर ट्रीटमेंट। सुबह उसको 7 बजे पहली डिलीवरी हुई, तो पहली डिलीवरी का जो बच्चा हुआ तो उसकी डेथ हो चुकी थी। फिर उसके बाद में दूसरा बच्चा हुआ 9 बज के कुछ मिनट पे, उसकी वो जीवित था। फिर तीसरा बच्चा हुआ 10 बज के कुछ मिनट पे, वो भी जीवित था। अब ये तीनों बच्चों को एक जगह लिए इन्होंने वार्ड नंबर 1 में रखे और वहाँ पे रखने के बाद नातेवाईक से हड़गिड़गी पना से बात किया सिस्टर ने और वहाँ के स्टाफ ने, और उसको बाद में बोला गया कि यहाँ से लेके जाओ आप और इसको कब्रस्तान में दफन करो। जैसे ही वो कब्रस्तान गए तो बच्चा की धड़कन चालू थी, तो जो हाफिज़ साहब थे जिनका नाम है मोहम्मद नदीम साहब, मुफ्ती साहब है, और उन्होंने सब उसको चेकअप किया तो वो दोनों बच्चे जिंदे थे। फिर वैसे ही उन्होंने डफरीन हॉस्पिटल लाए और डफरीन हॉस्पिटल में रिटर्न लाने के बाद तो वहाँ के संबंधित डॉक्टरों ने उसे NICU में रखा। NICU में रखने के बाद 2 बजे उसकी डेथ हो गई दोनों बच्चों की। फिर तीनों बच्चों को वापस उधर ले गया। तो हमने पूरा ये जितना भी प्रकरण था वहाँ के जो अतिरिक्त RMO हैं डॉक्टर तला खान मैडम, उनके पास में किए और उन्होंने पूरा प्रकरण की चौकसी देखे और वहाँ फाइल बुलाने के बाद उन्होंने बोला है हमें क्या हम कार्रवाई करेंगे। फिर उसके बाद में हम लोगों को संतुष्ट जवाब ना मिलने की वजह से हमने वहाँ के MS सर को बुलाए। MS सर सुबह से गायब थे
फिर एमएस सर ने हमें ये बोला है कि आप लिखित तकरार दो, मैं जितनी भी इस मामले में दोषी है इनके ऊपर मैं कार्रवाई करूँगा और जो भी कार्रवाई होती है मैं 100% आपको इसकी वो दूंगा। अभी मांग क्या है अभी? हमारी यही मांग है कि इस प्रकरण में जो लोग भी दोषी है, चाहे वो सिस्टर हो, चाहे डॉक्टर हो, चाहे वार्ड बॉय हो, जो भी लोग हैं, संबंधित व्यक्तियों पे इस विषय में कार्रवाई होना चाहिए। ये है महिलाओं का विषय। और अमरावती में ऑलरेडी यहाँ पे आमदार महिला होने के बावजूद इतने बड़े प्रकरण जिला स्तरीय रुग्णालय में चल रहे हैं, तो आमदार क्या कर रहे हैं और यहाँ के लोगों को कब न्याय मिलेगा ये समझ में नहीं आ रहा। हमारी सभी यहाँ के जनप्रतिनिधि अगर ऐसे मामले होते हैं तो इन्होंने संबंधित व्यक्तियों पर जल्द से जल्द कार्रवाई के लिए निवेदन देके कार्रवाई करने की बोलना चाहिए।